तर सामनावीराचा पुरस्कार आपण जयेश पाटीलला देतोय. बिंदासदांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या वतीनं तब्बल 2,500 रुपयाचं डोनेशन देखील या टुर्नामेंटला आलं. वेल बोल्ड जेपी, अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जांभिवली म्हटलं की नेहमीच क्रिकेटसाठी बिंदासदाचा आवर्जून उल्लेख केला जातो. सरवली कुठेही जाऊ नका, अजून 10 ते 15 मिनिटांनी ड्रॉ होईल, त्यानंतर आम्ही तुम्हाला कळू बाय कुणाला जाते आणि जर बाय नाही झाली तर मॅच प्ले करायची आहे. DSC स्पोर्ट्स शूज. संदीपदादा पाटील देखील आपल्यासोबत जोडले जातात. संदीपदादा स्वागत आहे आपलं देखील. त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जेपीला देतोय. तर अभिनंदन जेपी. थोडी चर्चा करूया. मॅच सुरू व्हायला अजूनही 1 मिनिट आपल्याकडे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं इतकं मोठं आयोजन आणि आज भिवंडी तालुक्यातून येऊन देखील तुम्हाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान जे प्रेम देतं आणि स्वतः त्यांनी तुम्हाला पुरस्कृत केलं आहे, काय सांगशील? मला याच्यावर खूप आनंद होतो आणि आम्हाला जवळजवळ 8-9 वर्ष झाली का अनिल दादांचा आम्हाला भरपूर साथ आहे. त्याने आम्हाला सदैव ते आम्हाला स्पॉन्सरशिप करतात ह्या भागात आणि इंटरेस्ट तेच देत असतात. त्यांचा मी धन्यवाद मानतो. ते आम्हाला सदैव इकडे संधी देतात खेळण्यासाठी. आणि एखादी टीम अनिल दादाला आवडली तर ती मग त्यांच्या परफॉर्मन्सनं नाही, हारू दे जिंकू दे, स्वभावानं आवडते. आणि मी तुम्हाला स्वतःला माझा पर्सनल अनुभव सांगेल. सरवली अख्ख्या भिवंडी तालुक्यातील ते गाव आहे, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. इथे जीव नेहमी तळमळतो एका चमचमत्या ट्रॉफी आणि गावाच्या नावासाठी. वेल प्लेड बॉईज, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या आपण वळूया आता दोन्ही 12th मॅन. या एका चिठ्ठीवरती विजेता संघ, एका चिठ्ठीवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली, एका चिठ्ठीवरती CSK सिद्धी करवल्या. 2 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आम्ही ड्रॉ करणार आहोत. त्याच्या आधी संदीपदादा पाटील यांना आपण सन्मानित करूयात. या संदीपदादा. आणि संदीपदादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आपले मुख्य आयोजक योगेशदादाच्या शुभ हस्ते. योगेशदादा एकदम आज हार्ड कुर्ता घालून आला. रोजची ड्रेसिंग कडक आहे, पैसा वसूल आहे, बाय फिट. आणि मित्रपरिवार इतका मोठा की रोजचे जवळजवळ 150पेक्षा जास्त सन्मान पूर्ण होतात. आणि ही एकमात्र अशी स्पर्धा आहे जिथे प्रत्येक स्टेजवरती येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान हा केलाच जातो. म्हणून तर या स्पर्धेचं आणि या प्रतिष्ठानचं नाव स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आहे. कारण माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी आणि काकांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना योगेशदादा मडवी, रोशनदादा या सगळ्यांना आपण पाहतोय. नकुलदादा, त्यानंतर आपण पाहताय जी पूर्ण टीम आहे, खूप चांगलं काम मुकुंददादा आणि नकुलदादा, त्या सोबतीने हितेन, योगेशदादा आणि पूर्ण टीम करते आहे. अजून एक सन्मान या ठिकाणी आपण करतोय. कल्पेशदा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू, कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच विजय म्हात्रे. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2026चं पर्व. दुसऱ्या फेरीतील तिसरा मॅच अगदी चांगला पाहायला मिळेल 2 टीममध्ये. कारण 2 संघ आपण पाहिले तर एका परिसरातले 2 संघ आहेत. एकीकडे संघ आई गावदेवी नारेन आणि दुसरीकडे जयनुमान नितलस. हे 2 बलाढ्य टीम. टॉस जिंकला नितलस टीमच्या कॅप्टन आणि प्रथम त्यांना क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी नारेन टीमला इन्व्हाइट करण्यात आलं. सुरुवात पाहायला मिळाली. सोन्या पावशे पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. अगदी चांगला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. 2 विकेट लगातार घेतले तर कुणाल शेठ काठे, अरविंद शेठ चौधरी यांच्याकडून 2 विकेटसाठी 2,000 रुपये आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं प्राइज आणि 6 विकेट जर घेतले तर 20,000 रुपयाचं प्राइज. विकेट मिळाली आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. ॲज ओपनर सलामी बॅट्समन प्रेमनाथ हजारी. बॅक टू द डगआउट. प्रेमनाथ हजारी स्वस्त्यामध्ये बाद झाल्या. खरं तर या टीमला गरज होती एक मोठ्या धावसंख्येची. कारण पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं सिद्धी करवली टीम CSK टीमनं 43 धाबा डिफेन्स केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये सरबली संघ 62 धाबात
डिफेन्स केला या मॅचमध्ये आता पाहायचंय गावदेवी नारायण संघ किती धाबा बनवेल. 4 षटकांची लढत आहे. एक मोठं टार्गेट सेट करायचंय कारण गावदेवी नारायण म्हटलं की त्यांची फलंदाजी ताकदवर आहे. दुसरीकडे जन्मान नितस ही संघ देखील बलाढ्य संघ आहे. त्यामुळे लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. ठीक. फार तर आज ड्रॉच्या चिठ्ठीचा जो मान आहे तो जाणार आहे कार्तिक बैला शंकर बैलाचे मालक कार्तिक शेठ हिलालला. रोज 6 दिवस 6 ड्रॉ होतात योगेश दादा आणि 6 जणांना आपण निवडून ठेवलेत. एकेकाचा रोजचा नंबर आहे. 3 जणांचे कंप्लीट झालेत. आज कार्तिक शेठचा नंबर आहे आणि हे नंबर लावण्याचं कारण रोज विनिंग टीम प्रत्येकाला 500-1000 देऊन जाते. या पाहूयात आज बायची चिठ्ठी कुठल्या कॅप्टनना मिळेल आणि कार्तिकच्या नशिबात आज काय. धावसंख्या आपण पाहिली धावपड कबत एकूण आमचे स्कोर सांगतायत. फटका ऑन साईडला फसलाय. सोन्या त्या ठिकाणी अगदी सोपा झेल होता. त्यांच्या पाठीराख्याने डोक्यावरती हात मारले कारण एवढा सोपा झेल अश्विन मात्रे त्या ठिकाणी होते. खरं तर त्याच्याकडनं चूक झाली. मेन खेळाडू आहे. आपण नेहमी म्हणतो ना की आपला मेन खेळाडू त्याच्याकडे 100% आपल्याला विश्वास असतो आणि अशा वेळी त्याच्या हातातनं झेल सुटतो. कधी कधी असं होत असतं आणि त्यावेळेस फार पश्चाताप होतो. खरं तर हा झेल महत्वाचा होता. एक धाव मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल झाली 3 धावा 1 गडी बाद. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. काय सुंदर गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये सोन्या पावसाचं षटक तुम्ही पाहिलं. केवळ 3 धावा दिला 1 गडी बाद केलाय आणि सुरुवात मात्र जर्मन नितस टीमला दमदार करून दिली मैदानाच्या मध्ये. चला दोन्ही 12th मॅन आणि सरवली आणि त्या सोबतीनं CSK सिद्धी करवले कॅप्टन. या थोडंसं करेक्शन आहे. आपण शंकर बैलाच्या मालकला उद्या संधी देणार आहोत कारण आज शंकर आजारी आहे. त्यामुळे मालक पण पडणार नाही आणि बैल पण पडणार नाही. स्वरूप संभाजी हजारी यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी उचलणार आहोत. 3 चिठ्ठ्यात. चला या. नाही उद्याचा मान जाईल ना मग त्याचा आता दिला तर. शंकर उद्या पडणार आहे ना सुसाट. तर 3 चिठ्ठ्यात बाळा. एकावरती नाव चला ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक साठी देखील 6 हॅट्रिक साठी तिथं प्राइज आले. संघाचे ऑनर अर्थात दुर्गेश दादा पाटील नारे संघाचे पुरस्कर्ते. त्यांचा लकी क्रमांक 0505 अर्थात 505 3 वेळा अर्थात 1500 रुपयाचं प्राइज 1515 रुपयाचं प्राइज खेळाडूला दिलं जाईल. 3 टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेत. खरं तर त्या ठिकाणी पाहिजे कशा प्रकारे ड्रॉ होणार. कार्तिक दादाच्या शुभास्ते ते ड्रॉ करण्यात येईल आणि त्यातनं जी ड्रॉ त्याच्या टीमची नावाची राहील तो संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल. चला आता दोन्ही 12th मॅन आपण देखील मिक्स करून घ्या आणि चला एक चिठ्ठी उचलायची स्वरूप. या पोह्यात कुणाच्या बाजूने जाते चिठ्ठी. स्वरूपच्या हातामध्ये नशीब. टीम इन ऍक्शन. स्वर्गीय रामचंद्र मौडवी प्रतिष्ठान सरवली. चला या स्वरूपला आता आपण कॅश प्राइज देऊयात. स्वरूप या इकडे. स्वरूपसाठी आपण देऊयात. कोण देईल तेव्हा देईल. आधी मीच देऊन मोकला होतो. तर या आपण स्वरूपला देऊयात या ठिकाणी 500 रुपीजचं प्राइज. चला हॅपीनेस कहा है तो हॅपीनेस आहे. आपण घरी जाऊ नका थांबा अजून पण. जर हा सामना एकतर्फा थोडा जर काही झाला तर मॅच खेळवली जाईल कदाचित. त्याच्यामुळे थांबा 5 मिनिटं. अनिल दादा सोबत चर्चा करून जा. चला स्वर्गीय रामचंद्र मौडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे जे आमचे आयोजक आहेत खरं तर एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या वतीनं आणि आज त्यांच्याच नावाने संघ खेळला सरवली. तो संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला. ड्रॉच्या माध्यमातून जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि तो संघ सुपर 12 मध्ये ड्रॉच्या माध्यमातून दाखल झाला. तर यातनं जो संघ जिंकेल तो श्री गणेश गावदेवी CSK संघ विरुद्ध खेळेल मॅच. सध्या टीमची टोटल आमचे स्कोर आम्हाला माहिती देत असताना 5 धावा केवळ लागल्यात. गावदेवी नारायण विरुद्ध तुम्ही जर्मन नितस यांच्यामध्ये लढत पाहतायत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज मात्र हे संपूर्ण ग्राउंड प्रेक्षकांनी ओसांडून भरलंय. सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. अजून एक डॉट बॉलची समाप्ती.
अनेक स्वप्न घेऊन संघ मैदानाच्या आतमध्ये येतात, त्यांचे पाठीराखे त्यांचे सोबत आलेले असतात. बघा ना, मैदानाच्या चौपेर आपण नजर टाकली की प्रेक्षकांनी भरलेलं हे ग्राउंड आज खचखचून भरलंय. जडमान नितळ संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेत. महेश दादा सांगडे, सावंत पाटील साहेब आलेत. खरं तर त्यांचंही मनापासून स्वागत. नारायण संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचं संपूर्ण नारायण गाव या ठिकाणी उपस्थित झालंय. आणि नक्कीच सीएसके संघाचे देखील पाठीराखे भरपूर संख्येने आलेत. विजय पाटील रिक्षावाला, त्यानंतर वामन पाटील रिक्षावाला, त्यानंतर आमचे प्रदीप पाटील सिद्धी करवले, बरेच सर्व जे पाठीराखे डी के पाटील असतील, त्यांच्यानंतर आमचे सर्व जे पाठीराखे आहेत नवनीत मडवी आणि आमची एवन जोडी सुनील मडवी. फटका चांगला ऑफ साईडला, स्क्रीनच्या अगदी डोक्यावरनं लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क, 6 रन. डीचे नितीन स्वागत आहे आपलं. षटकार आला या बॉलवरती, धावसंख्या 12 धावा. नारायण विरुद्ध नितळ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार, यावेळी पाहायचं उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. बॉलला पाठवलाय अगदी स्टेट ऑन दी स्टेट. गॉन 6 रन. लगातार आक्रमण. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार टोकले आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना आई गावदेवी. नारायण संघाची टोटल धावपटकावरती 1 गडी बाद, 18 धावा. भंडारी डान्स त्या ठिकाणी सादर करतात, आनंदित आहेत. 8 बाईकचा मानकरी. खरं तर 8 बाईक त्यानं आतापर्यंत जिंकल्यात. आताही तशीच धार त्याच्या बॅटला आहे आणि काय जबरदस्त खेळ प्रत्येक वेळी त्याच्या बॅटमधून असतो. संपूर्ण रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आज त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि आज 4थ्या रात्रीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील 3रा सामना. आता अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक ड्रॉच्या माध्यमातून खरं तर संघ सरवली जो सुपर 12 मध्ये दाखल झालाय, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली संघ जो मैदानावरती सुपर 12 मध्ये दाखल झालाय, यातनं जो संघ जिंकेल तो श्री गणेश गावदेवी सीएसके संघाविरुद्ध खेळेल. एक बिग फाईट सामना तोही पाहायला मिळेल आणि त्यातनं जो संघ जिंकेल तो मात्र जाईल सुपर 12 मध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 साठी युवराज सांगडेचा पहिला बॉल यष्टा उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय डेफिनेट लीड आणि ते विकेट मिळाली आहे. धक्का नंबर 2 ॲज ओपनर सलामीवीर अमर पाटील बॅक टू द डगआउट. रागानं काय बघतोस रागानं, तुझी दांडी ती उडवली वाघानं. चेक. तर आज आपल्याला समालोचक म्हणून लाभले बेलापूरवरून. अगदी महाराष्ट्र कुस्तीतील स्पर्धा असतील किंवा त्या सोबतीनं क्रिकेट स्पर्धा असतील, समालोचन ज्यांचं नेहमीच अतिशय चांगलं राहिलं आहे. तर या सर आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय, कारण थोडा लांबचा प्रवास त्यांना करायचा आहे, त्यामुळे थोडा लवकर आपण सरांना फ्री करूयात आणि आपले जितूदादाच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. थँक्यू सो मच आपण आलात सर, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हितेंद्र दादा या, एक फोटो होऊन जाऊ दे. हितू, हितेंद्र, तर या आपण सन्मानित करूया त्या ठिकाणी जितूदादा आणि हितेंद्रच्या शुभ हस्ते. जितूदादा म्हणजे थोडासा ब्राईटनेस वाढवावा लागेल. तर भव्य स्वागत केलंय. आल्या आल्या षटकार टोकलाय. खरं तर विकेश आजारी आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. नारायण संघाचा मधल्या फळीतील एक
विस्फोटक काढून आणि सध्या त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकाराबरोबर टीमची टोटल सध्या 24 धावा, 2 गडी बाद. षटकार मारला विकीने. खरं तर त्याच्यावरती खूप मोठी दारोमदार जिम्मेदारी आहे. 4थ्या नंबरवरती त्याला बोलवलंय अमर पाटील. खरं तर त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. त्यानं केवळ धाबा केला आपल्या टीमसाठी 5 चेंडूमध्ये केवळ 2 धाबा. त्यानंतर प्रेमनाथ हजारी 3 चेंडू 0 धाबा. जे मेन बॅट्समन होते ते लवकर बाद झाले, त्यामुळे संघ थोडा अडचणीमध्ये आला. परंतु आता मधल्या पैते हे खेळाडू तुम्ही पाहतायत. मयूर म्हात्रे 2 षटकार आलेत. विकी हजारे त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. टोटल आता आपण 24 वरती पाहतोय. अद्याप 11 जवळ 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा प्रहार केलाय. यावेळेस मात्र मिस टायमिंग आणि फलंदाज बाद. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. विकी हजारे बॅक टू द डगआउट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा फटका आल्या आल्या प्रहार पुन्हा एकदा ठोकलाय. बॅट्समन समीर हजारेच्या बॅटमधनं येतोय षटकार. त्याप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलंय. एकूण षटकार आलाय आपण पाहिलं या ओव्हरमध्ये. दुसरा षटकार, 2 विकेट, 4 चेंडू, 2 विकेट, 2 षटकार. टोटल जर पाहिली तर 30 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार. फिल्डर तैनात. यावेळेस कव्हर पॉइंट वरती आणि इथे विकेट मिळाली आहे. अजून एक या ओव्हरमध्ये नाट्यमय स्थिती आहे. पहिला चेंडू विकेट मिळाली, दुसरा चेंडू षटकार आला, तिसरा बॉल विकेट आली, षटकार आला, आता विकेट आली आणि आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलेत. 2 षटकात 3 विकेट होतात. 12 धाबा देऊन 5 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केलेत. बिलकुल. खरं तर सत्य घटनेवरती हे संगीत डीजेच्या माध्यमातून आलंय. कारण ही सत्य घटना असते हे जर विचारायचं असेल तर तुम्ही अजय भंडारीला विचारू शकता. कारण काही अशा कर्तुदी या ग्राउंडवरती देखील करण्यात आल्या होत्या आणि विश्वास नसतो बऱ्याच जणांना की अशा काही प्रकारचे कृत्य असतात. परंतु असे कृत्य करणारे बरेच सारे लोक आहेत. क्लीन बॉल. 1 षटक, 12 धावा, 4 विकेट. काय गोलंदाजी आहे. गोलंदाज युवराज सांगडे जबरदस्त गोलंदाजी. एका षटकामध्ये 4 विकेट, 12 धाबा आणि टोटल धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबा लागल्यात. गडी बाद झालेत ते म्हणजे 5. तर राहुल भर या पण कुठे असाल. अजय भंडारी आपल्याला शोधतायत. स्टेजच्या समोर या. या ओव्हरसाठी आपण पाहतो युवराज सांगडे ज्यानं षटक पेकलं, 4 विकेट, 12 धाबा दिला. तर मार्शल 500 चे मालक कुणाल शेठ काटे आणि अरविंद दादा चौधरी यांच्या वतीने त्याला 2000 रुपयाचं प्राइज आले. विकेट हॅट्रिक जर घेतली कोणत्याही गोलंदाजाने तर 5000 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीने देण्यात येईल आणि 6 विकेट जर घेतल्या तर 20000 रुपयाचं प्राइज. 3 षटक 10.00 ची सरासरी गाठताना आतापर्यंत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली. धाबसंख्या आपण पाहतो 30
आता समीकरण शेवटचं अंतिम षटक आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. सुरुवात खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये अगदी खराब पाहायला मिळाली. 1 विकेट 3 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं 15 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आले परंतु 4 विकेट गेले. थोडीशी परिस्थिती नाजूक आहे परंतु येणाऱ्या षटकामध्ये आक्रमकता सिद्ध करावी लागेल. येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धाबा जरी कुठून काढल्या तरी मी म्हणेल की एक चांगलं टार्गेट सेट होईल. कारण 43 धाबा आपण पाहिल्या या मॅच ग्राउंडवरती डिफेन्स होताना पहिल्या मॅचमध्ये पाहिल्या. त्यामुळे या मॅचमध्ये किमान 45-50 धाबा ठोकावे लागतील. नितस विरुद्ध नारेन. पहिला चेंडू लॉप केलाय. बॉल हवेत आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये होते. अश्विन मात्रे झेल टिपलाय. विकेट नंबर 6 गडी बाद. फक्त 30 धाबा. नितीन 12चा परफेक्ट ठोका. तर या ठिकाणी बघा पवन पाटीलसाठी प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज सचिन टेंबे यांच्या वतीनं असेल. षटकार महत्वाचे आहेत नारायण संघाला. कारण नारायण संघ या सामन्यामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर किमान या ओव्हरमध्ये 3 तरी षटकार दाखवावे लागतील. आतापर्यंत 1 चेंडू आलाय. गोलंदाजी करताना रवी काठे एक्सपिरियन्सेस सर्वश्रेष्ठ गुरु असतो हे मानलं जातं आणि पाहायला मिळते. ज्याच्या पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केली आहे आणि आता नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येतोय विकी माने. पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पार षटकार. विकी मानेच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. तीच अपेक्षा होती की जर 2 ते 3 षटकार आले तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. धावसंख्या 36. शेवटचं अंतिम षटक आहे. विकी माने पुन्हा एकदा आक्रमक शॉट. यावेळी डीप मिड विकेट मध्ये बॉलला पाठवलाय. सीमारेषा पार षटकार. म्हणायचं चाहे कितने कठिन हो इरादों में हौसला बुलंद होना चाहिए. खरं तर हा मैदानावरती विकी माने आलाय जो 8व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. 2 षटकार लावल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक दिले. धावसंख्या 42. तेच सांगितलं की 40+ धाबा झाले की एक फायटिंग टोटल उभं राहील आणि तोच प्रयत्न मैदानात मध्ये नारायण संघ करतोय. पुन्हा प्रहार केला. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या हाताला ब्रश करून बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. अजून एक चांगला फट. टोटल झाली 46. ती चर्चा केली होती की अंतिम षटकामध्ये जर मोठे फटके आले तर सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. 46 धाबा स्कोरबोर्ड होती. आता गती परिबंध. चेंज ऑफ डिलिव्हरी. फसवा चेंडू. अगोदर हे चेंडू फेकायला हवे होते परंतु हा चेंडू डॉट आलाय. या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली 46. आता अंतिम षटकातला अंतिम चेंडू अर्थात ह्या बॉलवरती टार्गेट सेट होणार आणि खरं तर तो टार्गेट कितपत असेल. षटकार आला तर 50+. चौकार आला तर 50 धाबा. नक्की कोणतं टार्गेट आता सेट होणार. विकी माने 3 मोठे फटके 4 बॉलमध्ये त्यानं 16 केल्यात. तोच विकी माने अंतिम चेंडू खेळेल. चेंज ऑफ डिलिव्हरी. बॉल हवेत आणि ते अंतिम बॉलला विकेट आली आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये आई गावदेवी नारायण टीमनं केल्यात त्या 46 धाबा आणि 47 धाब्याचं टार्गेट मैदानावरती
जय हनुमान नितलस टीमच्या समोर असेल. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये संघाला विनंती करेल आई गावदेवी नारायण संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली 46 धावा केल्या. बॅटिंग लाईनअप जर तुम्ही पाहिली अमर पाटील जण 5 चेंडूमध्ये केवळ 2 केल्या होत्या. प्रेमनाथ हजारी शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मयूर मात्रेनं आक्रमक शॉट खेळले 2 षटकार मारले 14 धावा त्यानं आपल्या टीमसाठी केल्या. त्यानंतर विकेश हजारी 6 धावेचं योगदान दिला. समीर हजारी 6 धावेचं योगदान दिला. भावेशनं एकही धाव केली नाही. आणि त्यानंतर विकी माने आला ज्यानं ताबडतोब इनिंग खेळली 16 धावेची. आणि पहिलं सत्र पाहिलं की धावा झालेत 46 धावा झाले 47 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चांगलं टार्गेट असेल कारण डू फॅक्टर आता वाढत चालले त्यामुळे मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये आता परिवर्तन होईल. पहिल्या दुसऱ्या फेरीत अंतिम सामना आणि कमेंट बॉक्समध्ये येतात यस बैलगाडा क्षेत्रातील बुलंद आवाज राहुल भोईर मानेरे. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे थँक्यू. थँक्यू सो मच. योगेशजी मडवी घेतो व्यवस्थित घेतो. अरविंद चौधरी आणि कुणाल खाठे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला 5,000 रुपये. 2 बॉल 2 सिक्सरला 2,000 रुपये. आणि बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि बॉलरला देखील 1,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दुर्गेश दादा पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला पारितोषिक असणार आहे. जरूर आपण करूया मॅचला सुरुवात. आमचे अजय भाऊ भंडारी यांची फरमाईश ती आपण कंप्लीट करू. त्याच्यानंतर आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक सर आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. महत्वपूर्ण मॅच असणार आहे. टार्गेट या मॅच मध्ये कोण बघतो आपण विजय करीत असणारे दावा बनवायचे 47 चेस आहे. पहिला बॉल वेगवान आडव्या बाटना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पाहतो आपण साकिंग एंडला होता सोना पावशे सोबत रवी काटे 2 सलामी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मजा आला मॅच मध्ये. लेग बाय साईडच्या अंपायरचा आपल्यापर्यंत आला जरूर. सिंगलनं धावांचा श्री गणेश झालेला आहे. 47 ची चेस आहे. परिषदेत बघतो आपण बॉलिंग बॅकवरती विकी माने ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते. अस्तबल खेळाडू जरूर त्याचा पहिला षटक या मॅच मध्ये महत्वपूर्ण असणार आहे. रवी काटे समोर षटकातील पुढे चेंडू घेऊन तयार. वेगवान होता चेंडू प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मानेच्या अगेन्स्ट एवढं इझी जाणार नाही या मॅच मध्ये रन्स बनवणं.
हेमंतजी रोडग्यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे सोन्या पावशेकरिता प्रत्येकी सिक्सरला 500 रुपयाचे इनाम आहे. भरपूर बक्षीस आहेत. मानेचा पुढचा चेंडू समोर काठ्याने यावेळेस ऑन साईडला प्रहार केलाय. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर काठेच्या बॅटमधून पहिला. सिक्सरना संघाचे धावसंख्या फ्लायओल स्कोर बोर्ड आपल्याला 7 वरती पाहायला मिळतोय. रवी काटे पुराणी चावल. नेक्स्ट बॉल मानेचा सेप आउट झाले. फुलरलेनचा चेंडू होता. विकेटची शक्यता. डायरेक्ट सोन्याला यावं लागला असं डगआउट मध्ये. रिक्स घेतली होती एका दावेकरिता. सोन्याची विकेट देखील धोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सध्या सोन्याचा भाव देखील भरपूर आहे. आई सोन्या मैदानाच्या इथलंच करीत सध्या तरी बघतो आपण भरपूर महत्वाची विकेट आणि गोल्ड सोन्या देखील भरपूर. आता सोना महाग झालेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण स्कोर बोर्ड 8 वरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर माने. समोर पावशे. फुल टॉस आहे. अप्रतिम आहे फटका. इनफिल्डला क्लिअर करत साइड स्क्रीनच्या दिशेनं सोन्याचा क्लास. 4 धावा. सोन्या पावशेला देखील सध्या तरी भाव आहे या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून पहिला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. मानेचा पुढचा बॉल. वेगवान होता चेंडू. तेवढा चांगला फटका देखील समोर टॅप केलाय. मिडॉनला चांगली फिल्डिंग. सिकी रिस्की सिंगल कंप्लीट झालेली आहे. आणि एका धावेच्या मदतीने बघतो आपण संघाची धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड एकूण 13 धावा. अजय भंडारी यांनी आम्हाला फरमाईश केलेली मात्र त्यांच्याविषयी आता कशा पद्धतीनं पुकारायचं बघूया. प्रयत्न उद्या माझ्या मित्रांना नक्कीच. मैदान आहे आज. सगळीकडे एनर्जी संपेल वाटतं. 13 धावा झालेल्या आहेत. निलेश मात्रे घोट आणि अजय भंडारी या दोघांमध्ये काठा की लढत होणार आहे. आपण या षटकानंतर जरूर छोटासा प्रयत्न करू पुन्हा. त्यानंतर योगेश दादा मडवी हितेंद्र दादा मडवी यांची छोटीशी फरमाईश ती कंप्लीट करून जरूर आम्ही रजा घेऊ. अनिल दादा डोपरी एनर्जी आज वाटतं सगळी संपेल. उद्याच्या मैदानामध्ये शिल्लक राहणार नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आता बघतो आपण इकडनं चेंडू शिल्लक येणारे 12 बॉलमध्ये विजय करिता 18 मध्ये माफ करा 34 ची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये विजय करिता सोपं नसणार आहे. विकेट एकही गेल ना हा प्लस पॉइंट आपण बघतो सध्या तरी जय हनुमान क्रिकेट संघ नितल्याच्या माध्यमातून. गावदेव क्रिकेट संघ नारायण आजूबाजूचे संघ आहेत. एक श्री मलंगडाचा तर दुसरा रायगडाचा. सुपला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडूना बॅटचा संपर्क आता नाही. चांगला चेंडू आहे. दुसऱ्या षटकामध्ये बघतो आपण बॉलिंग मार्कमध्ये आलेत बॉलर मयूर मात्रे. 34 अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. महत्वपूर्ण मॅच. जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. हा षटक महत्वाचा असणार आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. सोन्या कशा पद्धतीने खेळ. रिवर्स फटका चांगला आहे. रन चांगला मिळतील. सोन्याचा क्लास. सिक्सर. सोन्या देखील जरूर मनामधून स्माइल करत असावा. त्यांचे काही चाहते असतील ऑनलाईन पाहत असतील त्यांना आनंद झाला असावा. सिक्सरने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते. स्कोरबोर्ड 19.
असे का फटके आले तर विजयाच्या जवळ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ नितलस. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका सुपलाय. काय बॅटिंग आहे, काय क्लास आहे, सोन्याचा क्लास. चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. हेमंतजी रोडगे यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सरला सोन्याकरिता 500चा कॅश प्राइज असणार आहे. मगाशी देखील त्याची अनाउन्समेंट केली होती, त्याच्यावर एक सिक्सर त्यानं जरूर मारलेला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 23 धाव आहेत मॅचमध्ये करायच्या. 47 23 झालेला आहेत. बागेदिरी बघतो आपण. पहिला विकेट करतात 23 धावांचे रवी काठे आणि सोन्या पाऊशामध्ये. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस सुरू आहे, बदल सुरू आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे. नारायण संघ देखील मोठ्या संख्येने त्यांचे गावकरी आलेले आहेत. दुसऱ्या बाजूने बघतो आपण नितलसचे देखील मोठ्या संख्येनं पाठीराखे आलेले आहेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. कदाचित दुसरी धावेचा कॉल असेल का? रवीचा अगोदरच नकार होता. दुसरी धाव होऊ शकली असती कदाचित, मात्र रवी रिक्स घेत नाहीयेत. रनआउटची विकेट नकोय, जास्त रिक्स नकोय, कारण सध्या तरी बघतो आपण धावफलक पुढे चाललेला आहे. वेगानं धावफलक जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 24 वरती आहे. 23ची अजूनही गरज आहे. येणाऱ्या चेंडू शिल्लक बघतो आपण 14 चेंडू 23 धावा. मॅच तर सोपी झालेली. क्रिकेट असा खेळ आहे की जिथे होताच नव्हतं होत असतं. कधी कधी जिंकणारा संघ पराभूत होताना आपण आजवर बघितलेले आहेत. पराभूत होणारा संघ कधी कधी बाजी मारत असतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळ आणि खेळ बदलायला जास्त काय टाइम लागत नाही. नेक्स्ट बॉल. यावेळेचा काठेचा क्लास पुराणी चावळ आला दमदार. हा सिक्सर. काय फटका होता. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लायओल. स्कोरबोर्ड 30 वरती. 17ची गरज. चेंडू शिल्लक 13. मुकेश मामा पावशे नितलस यांना विनंती, आपण व्हीआयपी डायस वरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुराणी चावल हल्ला 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 बोल केलेला आहे. काठेचा अजून एक वार. मिड विकेटला सिक्सर. असावी. 12 चेंडू शेकेल. 12 बॉल मध्ये अजूनही 11ची फक्त गरज आहे. अजय भंडारी आणि अजय भंडारीला खास करून माझ्या भावाला जरूर एक चांगली रील्स बनवायचे, म्हणून त्याचा मगाशीच मला सांगणं होतं. अजय भंडारी आणि निलेश मात्रे घोट. बघा पायथ्यावर बिंजोरची महत्वपूर्ण सुंदर अशी गाडी पडणार आहे. अजय शेठ भंडारी यांचा उजवीला स्वामी पडणार आहे आणि निलेश शेठ मात्रे घोडगाव यांचा बंड्या पडणार आहे. समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबा. गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरनं. अजय शेठ भंडारी उसाटणेकरांचा स्वामी आहे, तिकडे निलेश शेठ मात्रे घोटकरांचा बंडा आहे. खोन बाजी मारणार. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत. आता बाजी मारली उसाटणेकरांनी घरच्या मैदानावरती. अजय शेठ भंडारी उसाटणेकरांचा स्वामी आजच्या मैदानात बिंजोरच्या गोदलाचा मानकरी. आपलं हार्दिक अभिनंदन. बनवा रील्स. अमर बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. चांगला चेंडू होता. आला डॉट बॉल.
कॉन्फिडेंटली मगाशी स्ट्राईक ठेवली होती आणि सुंदर असा सॉन्ग देखील डीजे नितीनने प्ले केला होता. जरूर शेर आबे जिंदा. जसं आपण बघतो बैलगाडी शर्यतीमध्ये काहीशे जे जुने बैल आहेत अजूनही आपल्या मालकाकरिता परत तसंच बघतो आपण. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. पुराणी चावल. सध्या तरी फॉर्ममध्ये यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर तिकडे बघतो आपण. ऍक्सिडेंट काय झालेलं आहे आणि फायनली सोनाला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर विकेटचं बटन खेळाडू बाद. आमच्या गिरीश दादा सावळ्या बैलाचे मालक आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. विजय रमेश मोकाशी ते देखील ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट इथं मिळते ना जरूर. यस दिस आहे. नवीन बॅटर तेजस मात्रे. इक्वेशन सोपं 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. आय थिंक रिव्हर्स खेळले जरूर कॉन्फिडेंटली खेळले मात्रे. चेंडू चालला शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. रन चांगला मिळतील आला चौकार. मॅच खुली होत असताना पाहतो आपण. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. आता गरज फक्त 7 धावेची. ओद विकेट. पुन्हा ऑन साईडला खेळले जरूर डीप मध्ये. तिकडे स्क्वेअर लेगला फिल्डर चेंडू चुचतून फेक करेपर्यंत तिथे झालेली खरा फिल्डिंग आणि त्याचा बेनिफिट. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता विजयाच्या जवळ घेऊन चाललेलं जय हनुमान नितलसला. 3 धावेची फक्त गरज आहे. चेंडू बरेचसे जास्त शिल्लक आहेत. 8 डबल चेंडू शिल्लक आहेत. धावा फक्त 3 करायचे आहेत. तेजस मात्रे. एच पुन्हा मोठी आहे मात्र विजयाची एज असणारे चेंडू हा देखील थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तब्बल 7 चेंडू राखत दणदणीत विजय संपादित केलेला आहे जय हनुमान नितलसनं. अभिनंदन जय हनुमान नितलस आणि हार्ड लक टप लक टीम गावदेवी नारायण. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर असणारे पुराणी चावल रवी काटे. चला या टॉस करी द्या प्लीज. टॉस आपण करू. कॅप्टन या जय हनुमान नितलस आणि त्यांच्या अगेन्स्ट CSK. आमचे सन्माननीय वासुदेव काका पाटील
यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला नितलसचे कॅप्टन आपण या लगेचच प्लीज. नितलस कॅप्टन CSK अर्थातच सिद्धी करवलंय. महत्वपूर्ण मॅच हेड आणि टेल असं असणार आहे. कोणाची कॉलिंग आहे? चला CSK ची कॉलिंग असेल लाऊड कॉलिंग करा. टेल असा कौल आणि हालेला आहे टेल आलेला आहे.